अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला स्त्रियांनी ही कामं आवर्जून करायला हवी. अधिक महिन्यात आलेली ही अमावस्या अत्यंत दुर्मिळ योगाची आणि पुण्यदायी मानली जाते. ह्या दिवशी अमावस्येचे, अधिक मासाचे आणि सोमवारचे महत्त्व एकत्र असल्यामुळे ह्या दिवसाचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे. म्हणून ह्या दिवशी केलेले भगवंताचे नामस्मरण, जप, तप, पूजन आणि व्रत याचं फळ अनेक पटीने प्राप्त होतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यातील आणि अमावस्येचा असा त्रिवेणी संगम वर्षातून एकदाच येतो. शास्त्रात सांगितलं आहे की ह्या दिवशी महिलांनी केलेली छोटीशी सेवा सुद्धा त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना संकटातून वाचवू शकते आणि त्या स्त्रीच्या, त्या पूजा करणाऱ्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळू शकते. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओला आपल्या घरातील महिलांनी नक्की बघावा, कारण अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या ह्या दिवशी प्रत्येक महिलेने आवर्जून करायलाच पाहिजे. अमावस्येच्या ह्या दिवशी सकाळची सुरुवात कशी करावी, काय करावं हे जाणून घेऊया. तर ह्या पवित्र दिवशी महिलांनी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठावे. ह्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल नक्की टाकावे. स्नान झालं की स्वच्छ, सात्विक आणि शक्यतो फिकट किंवा हलक्या रंगाचे वस्त्र घालावेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यावा आणि उंबऱ्याला हळद कुंकवाचं लेपन करावं. दारासमोर एक सुंदर रांगोळी काढून मुख्य दरवाजापाशी दिवा लावावा. असं म्हणतात की ज्या घराचा उंबरठा प्रसन्न असतो तिथे माता लक्ष्मी स्वतः चालत येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवपूजा करावी. देवपूजा करताना सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पाची पूजा करावी आणि पूजा करताना गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करावा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. ह्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्र पूजन करावं. त्यांना हळद कुंकू फूल अर्पण करावी. मात्र पूजा करताना एक गोष्ट अजिबात विसरू नका की भगवान श्रीहरी विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचे आहे, कारण तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण आहे. त्यातच सोमवती अमावस्या आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या चरणी तुळशीपत्र नक्की अर्पण करावं आणि डोळे मिटून अत्यंत भक्तिभावाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा म्हणजे एक माळ करावा. ही अमावस्या अधिक महिन्यातील अमावस्या असणार आहे आणि अधिक महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. ह्या छोट्याशा पूजेने आपल्या घरातील असणारी सगळी नकारात्मकता दूर होईल. त्याचबरोबर महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सोमवती अमावस्येला तुळशी पूजनाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या दिवशी तुळशी मातेसमोर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. शक्य नसेल तर तेलाचा लावावा तरीही चालेल. तुळशीला जल अर्पण करायचं आणि सुहासिनी महिलांनी श्रद्धेने आणि भक्तिभावाने तुळशी मातेला हात जोडून 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना प्रत्येक वेळी एक फूल किंवा एक फळ आपल्याला अर्पण करणं शक्य असेल तर अर्पण करावे. त्यानंतर चौथं काम आपण करू शकतो ते म्हणजे आपल्याला शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडापाशी ह्या दिवशी आवर्जून जावं. पिंपळाला जल अर्पण करून तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. 7, 11 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा आवर्जून करावी. त्यामुळे घरातील अडथळे दूर होतात. त्यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे अमावस्येचे विशेष उपाय. ह्या दिवशी 33 दिव्यांचे दीपदान करायचं आहे. 33 वस्तूचं वाण द्यायचं आहे.
ह्या 33 वस्तूचं दीपदान कसे करावे या संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळेल. त्यानंतर महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे पितरांसाठी विशेष उपाय. कारण अमावास्येच्या दिवशी पितरांचे कार्य केले जाते आणि अमावास्या ही पितरांची तिथी आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता. अमावास्येच्या दिवशी एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकावे आणि पितरांचे स्मरण करून ते जल सूर्यदेवताला किंवा दक्षिण दिशेला अर्पण करावे. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी नक्की लावायचा आहे. ह्या व्यतिरिक्त सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे अधिक महिन्याचं उद्यापन. ज्या महिलांनी संपूर्ण महिनाभर व्रत, उपवास, पारायण, दीपदान केले आहे त्यांनी अधिक अमावास्येच्या दिवशी ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे किंवा त्याची सांगता करायची आहे असं सांगितलं जातं. यथाशक्ती अन्नदान किंवा दानदक्षिणा देऊन या दिवशी पवित्र महिन्याचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे. अधिक महिन्याचे उद्यापन कसे करावे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. पण आता अधिक महिन्याच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी घरात अजिबात भांडण करू नये किंवा अपशब्द बोलू नये. घरात मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करू नये. कोणाचाही अपमान करू नये आणि मुख्य म्हणजे ह्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नये. अमावास्येची रात्र असली तरी आपला उंबरठा आणि तुळस दिव्याने उजळलेली असावी. तर माता भगिनींनो, अत्यंत साध्या सोप्या पण तेवढ्याच प्रभावी भक्तिभावाने ही सोमवती अमावस्या साजरी करा. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधानाचे दिवस नक्कीच देतील. मग अधिक महिन्यात तुम्ही कोणकोणते विशेष कार्य, दान, जप, साधना केली आणि त्याचे तुम्हाला काय फळ मिळाले हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर तुमच्या भागात सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणते दुसरे काही विशेष कार्य केले जाते का? तुमच्या भागात काय प्रथा आहे हेही कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.